कारण या देखील मी नालासोपारामध्ये एका विषयाकरता उपोषणाकरता बसलो होतो. तिथे लग्नाच्या हॉलमध्ये नारळाच्या झाडाला मी सीबीडी मीटर लावला होता, 3 पीस मीटर. आणि मी वारंवार त्यांना विनंती केली, मी उपोषण बसतोय, नारळाच्या झाडाचा मीटर काढा, अन्यथा इथे जीवितहानी होईल. पण त्यांनी तसं न करता माझं उपोषण सोडवलं आणि 1 महिन्यानंतर तिथे करंट लागून माणूस मेला. तसेच त्यांनी कोमण गावामध्ये नियमाने बांधलेल्या औद्योगिक वसाहती करता नैसर्गिक नाल्यामध्ये त्यांनी स्विचिंग स्टेशन बांधलेले सरकारचे 15 करोड रुपये खर्च करून. नमस्कार, मी चंदू विजय पाटील, नालासोपारा युवा संघटक, प्रहार जनशक्ती पक्ष. काय मुद्दा आहे आपला आणि आपण इथे बेमुदत उपोषण करतोय? मी लास्ट टाइम याच वर्षी 26 जानेवारी 2024 ला याच विषयांकरता सगळं उपोषणाकरता बसलो होतो. हाय टेन्शन पॉवर खाली 220 केव्ही उच्चदाब वाहिनी खाली वसई तालुक्यात नियमबाह्यपणे असंख्य कंपन्या बांधलेल्या आहेत. त्या कंपन्यामध्ये असंख्य कामगार देखील काम करत आहेत. त्या कामगारांची जीवित व वित्तहानी होऊ शकते याबाबत पारेषण कंपनी कलवा यांनी अहवाल दिलेला आहे. तसेच विद्युत निरीक्षक पालकर यांनी देखील अहवाल दिलेला आहे. तसेच फायर ब्रिगेड त्यांनी सुद्धा अहवाल दिलेला की त्या सगळ्या कंपन्या तात्काळ बंद करा. तरी अशा कंपन्यांना महावितरण कंपनीने नियमबाह्यपणे हे दिलेले आहेत, काय दिले आहेत, विद्युत पुरवठा दिलेला आहे. आम्ही त्यांच्याकडे सातत्याने मागणी करत आहेत की कधी माणसं मरतील. कारण या देखील मी नालासोपारामध्ये एका विषयाकरता उपोषणाकरता बसलो होतो. तिथे लग्नाच्या हॉलमध्ये नारळाच्या झाडाला मी सीबीडी मीटर लावला होता, 3 पीस मीटर. आणि मी वारंवार त्यांना विनंती केली, मी उपोषणाला बसतोय, नारळाच्या झाडाचा मीटर काढा, अन्यथा इथे जीवितहानी होईल. पण त्यांनी तसं न करता माझं उपोषण सोडवलं आणि 1 महिन्यानंतर तिथे करंट लागून माणूस मेला. एवढं भयानक वस्तुस्थिती चालू आणि या वस्तुस्थिती त्यांच्या निषेध आणून देते. तरी देखील त्यांचं नियमबाह्यपणे वसई तालुक्यात विद्युत पुरवठा देणे, अनुदानित बांधकाम विद्युत पुरवठा देणे हे सातत्याने काम चालूच आहे. तसेच त्यांनी कोमण गावामध्ये नियमाने बांधलेल्या औद्योगिक वसाहती करता नैसर्गिक नाल्यामध्ये त्यांनी स्विचिंग स्टेशन बांधलेले सरकारचे 15 करोड रुपये खर्च करून. हे सगळ्यांचे पुरावे सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. महावितरण तसेच महसूल खातं जाणीवपूर्वक त्याची मोजणी करून सत्यता पडताळणी करताना हे करते, टाळाटाळ करीत आहे. आज मोजणी झाली असती शासकीय तर त्या कळून झाले असते की तो नैसर्गिक स्विचिंग स्टेशन नैसर्गिक नाल्यात आहे किंवा खासगी जागेत आहे, त्यावर सत्यता पडताळणी झाली असते. पण अजूनपर्यंत कोणी मोजणी करत नाहीये. आणि नैसर्गिक नाल्यात बांधल्या कारणाने कधीही तिथे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन कधी मानवाची जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते. तसेच महसूल विभागाच्या काही गोष्टींकरता सुद्धा मी उपोषणाकरता बसलेलो आहे. वसई तालुक्यात बनावट सातबारा, बनावट TRR नकाशा, सरकारचा नजराणा बुडवणे असे असंख्य प्रकार घडत आहेत. प्रहार पक्षाच्या वतीने आणि बच्चू भाऊंच्या आशीर्वादाने हे सगळे भ्रष्टाचार बाहेर करून त्याच्या विरुद्ध मी जन आंदोलन स्टार्ट केलेलं आहे. त्याकरता मला हितेश भाऊ व बच्चू कडे यांचं समर्थन आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं काही मी करत आहे. आज आमच्या त्या या सगळ्या उपोषणाच्या विषयाच्या याच्यानी बच्चू भाऊनी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या हितेश जाधव यांनी कलेक्टर साहेबांकडे वारंवार पाठपुरावा करून त्यांची ही बाब निर्देश आणून दिलेली आहे की स्वतः जिल्हाधिकारी साहेब हे आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष आहेत. वसई तहसीलदार मध्ये तहसीलदार स्वतः आपत्ती डिझास्टर मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत. जर एखाद्या कंपनीमध्ये जर 500 लोक जीवितहानीचा विषय आहे आणि 3 शासकीय कार्यालय सांगते की जीवित वित्तहानी कधी होऊ शकते, तरी सुद्धा ही बाब अजूनपर्यंत महावितरण करत नव्हती. तर आज याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली. बच्चू भाऊंच्या बोलण्यावरती त्यांनी तात्काळ एका दिवसामध्ये मौखिक आदेश देऊन महावितरणला लाईट 24 तासात खंडित करण्याचे आदेश देऊन टाकलेले आहेत. हो, 3/10/2024 रोजी जिल्हाधिकारी पालकर यांनी तसे आदेश पारित केलेले आहेत. अजून म्हणजे ते 24 तासामध्ये सांगितलं होतं ते झाली की खंडित? अजूनपर्यंत 24 तासाबद्दल झाले, त्याच्यावर अजून महावितरणाने कोणताही अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेला नाही आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि माणसांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी कुठलं प्रयोजन आणि उपाययोजना होत नाही, मी उपोषण सोडणार नाही आणि याचं आंदोलन आमचं चालूच राहणार आहे. बेमुदत चालूच राहणार जोपर्यंत मागण्या. कारण आम्ही वारंवार शासनाचे निर्देश आणून देतोय की या प्रकारचे इथे हे सगळं काय होतोय, भ्रष्टाचार होतोय, जीवित आणि वित्तहानीची शक्यता आहे, हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो. आणि याच्याच करिता आम्ही लास्ट टाइम बसले पण होते. पण आता आम्ही हे उपोषण सोडणार नाहीयेत, हे चालूच ठेवणार आहेत. ते उपोषणाच्या माध्यमातून असून द्या, धरणे आंदोलन असून द्या की कोणत्या अन्य मार्गाने, जोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाहीयेत. म्हणजे चॅनलच्या वतीने तुम्ही काय मेसेज तुमच्या चॅनलच्या वतीने सामान्य माणसापर्यंत हाच विषय पोहोचावा की भ्रष्टाचार समाजात होते. प्रत्येक माणसाने उठून त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्या प्रत्येकाचा पत्र व्यवहार आणि समाजामध्ये त्याची वार्ता करून त्या अशा गोष्टी जीवित वितरण टाळण्यासाठी उपाययोजना सर्वांनी कराव्या की जेणेकरून प्रत्येक कामगाराची व सामान्य जनतेची जीवित वित्तहानी भविष्यात टाळू शकतो आपण स्वतः. ही तुमच्या माध्यमातून मी तुमच्याकडे विनंती करत आहे. तेलकानो इंडियाशी बोलायला खूप खूप धन्यवाद.
नमस्कार.